नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। श्री दत्तधाम पंचाळ येथे हिंदू धर्म योद्धा माननीय डॉक्टर सुरेशजी चव्हाणके यांनी आज सकाळी सदिच्छा भेट घेण्यासाठी दत्तधाम पंचाळ येथे मोठा ताफा घेऊन राहुलदादा मालपाणी यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले असता त्यांचा मोठा भक्तांनी जेसीबीच्या साहाय्याने भक्तिमय वातावरणात जल्लोषात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। यानंतर त्यांचा हार, गुच्छ तसेच तलवार, दत्तमूर्ती देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांनी दत्तधाम भक्त परिवाराला संबोधित केले। जय श्रीराम, जय श्रीराम। भारत माता की जय, गंगा माता की जय, गायत्री माता की जय, गोदावरी माता की जय, गौरा माता की जय, आज के आनंद की जय। राहुल दादा म्हणता, बाबा म्हणता, काय काय म्हणता। आपण जे धर्माचं काम चालू केलेलं आहे आणि लोकांना अधर्मापासून दूर करणं, व्यसनापासून दूर करणं आणि सत्मार्गाला लावणं यापेक्षा दुसरा कोणताही मोठा धर्म नाहीये। आणि हे एक हिंदू माणूसच विचार करू शकतो की परिवारातून समाज आणि समाजातून राष्ट्र उभं राहतं। आणि म्हणून हा भारताचा समाज एक वटवृक्ष आहे। अनेक ठिकाणी असे लोक काम करतात आणि त्यातूनच हा वटवृक्ष आणि त्यातून हा समाज सुरक्षित राहतो। मला सुनील अडकेजींनी सांगितलं का इकडे यायलाच पाहिजे। खरं तर आज इथं यायचा कार्यक्रम नव्हता, डायरेक्ट कीर्तनाला जायचं होतं। पण जिथं चांगलं काम होतं तिथं जायचं हे आपला सिद्धांत आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो। आतापर्यंत या धामाला यांना परिसरामध्ये तुम्ही ओळख मिळवून दिली, त्यांनी आपल्या परिश्रमाने ते नाव पोहोचवलं। आता सुदर्शनच्या मार्फत देशभरामध्ये नाव जाईल याची व्यवस्था आपण करू। या परिसरामध्ये मागच्या काही दिवसात येणं होऊन राहिलं आणि येत्या काळामध्ये वाढणार आहे, त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे। आज मी सांगत नाही, पण येत्या काळात पुन्हा भेटू। आज फक्त भेट द्यायला आलो होतो। मी कधीही कुठेही लेट होत नाही, हा माझा इतिहास आहे। कारण एक पत्रकार म्हणून मला स्टुडिओ मध्ये 5 मिनिटं आधी पोहोचायची सवय आहे, पण मला या भागातल्या रस्त्यांची सवय नव्हती। पण आता माझी सवय मी बिघडवणार नाही, रस्ते ठीक करून देईल हे पण सांगतो, म्हणजे पुन्हा लेट होणार नाही। आज तिकडं कीर्तनाला खूप कार्यक्रमाला सगळे वाट पाहत आहे, म्हणून आज भेट स्वरूपात फक्त भेटू। संवादाचा कार्यक्रम पुन्हा कधी करू, चालेल ना? जय श्रीराम, जय श्रीराम। त्याबद्दल दत्तधाम पंचायतच्या वतीने नानांचं मनपूर्वक अभिनंदन। खऱ्या अर्थानं हे डायरेक्ट चॅनलला जाणार आहे। जे काम अगदी काळाकाळामध्ये चालू होतं, हिंदू धर्माला प्रेमित ठेवण्यासाठी, युवक वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी जे काम या ठिकाणी होत आहे त्याला मोठी उभं करण्याचं काम या ठिकाणी नानांनी केलं। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोजला या परिसरात सुनीलजी तर टाइम देऊच राहिले, बाकीचे जपे पाटील पण देत आहे। पण एक क्रांतिकारी वारकरी संत आहे, मी यांना या पूर्ण परिसरामध्ये म्हणलं जरा थोडा जास्त वेळ द्या। महाराज हे आळंदीला असतात, परंतु या खास करून या पंचक्रोशीमध्ये आणि या तालुक्यामध्ये हे पुन्हा येतील आणि आपण या कामाला भविष्याची रूपरेखा राहुल दादांच्या मार्गदर्शन या परिसरात काय होऊ शकतं ते धाम बनवायचे वगैरे वगैरे हे सगळं काही करू। जय श्रीराम महाराज, हे तुम्हाला